मिळालीच पाहिजे. डॉल्बीसाठी परवानगी मिळालीच पाहिजे. पूर्ण झाल्याच पाहिजे. युनियनच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. मिरवणुकीसाठी साऊंड व जनरेटर लावण्याची परमिशन मिळालीच पाहिजे. गणेश उत्सवासाठी मिरवणुकीसाठी साऊंड युनियनचा आत्ता सध्याला परिस्थिती आहे की प्रशासनाने पूर्णपणे साऊंडवर बंदी घातलेली आहे. ती बंदी कितपर्यंत योग्य आहे? सर्व साऊंड व्यावसायिकाचा न विचार करता जी बंदी घालण्यात आलेली आहे ती आम्हाला मान्य नाही आहे. कारण प्रशासनानं जो समजा उच्च न्यायालयाने जो कोर्टानं नियम दिलेला आहे त्या नियमात आम्ही काम करायला तयार आहेत, पण प्रशासन आम्हाला त्या नियमात काम करू देत नाही आहे. आत्ताची परिस्थिती बघितली तर वातावरणात डेसिबल जो दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्त साऊंड लावावं लागेल, त्यावेळेसच आवाज पोहोचू शकेल. आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे की आम्हाला 2 बेस 2 टॉप किमान 2 बेस 2 टॉप लावून काम करण्याची परमिशन द्यावी. मला जर परमिशन यांनी नाही दिली तर आम्ही साऊंड कुठल्याच मंडळाला देणार. साऊंड तर विषयच नाही. साऊंड सोडून फोकस असो, लाईट असो, माईक असो किंवा जनरेटर किंवा गाडी. आता कसं झालं, त्यांनी साऊंडला जरी परमिशन 2 जरी बॉक्सला दिली तर आमच्याकडे जनरेटर नाहीत. जनरेटर हे डीजेच्या गाडीमध्ये फिटिंग आहेत. जर त्यांनी जर परमिशन 2 बॉक्सला जरी दिली तरी आम्हाला ती डीजेची गाडी आणावंच लागते. आता एवढे आज अंबाजोगाईजवळ 42 ते 45 मंडळ आहेत. त्यांना सगळ्यांना तर आम्ही काही वैयक्तिक जनरेटर आणून देऊ शकत नाहीत. ती गाड्या आणणं गरजेचं आहे, ते कार्यक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. आज अंबाजोगाईत एक जो माहोल तयार झालेला आहे गणपतीचा, जो गणपती आणताना जो शांतते पद्धतीने आणलाय गणपती, म्हणजे असं वाटलं नाही गणपती बसलेत असं काही जाणवलंच नाही आम्हाला. म्हणजे उल्हास जो असतो तो उल्हास पूर्ण मार्केटमध्ये थंड झालेला आहे. म्हणजे साऊंडमुळं काही प्रकारात जे लोक मन मोकळेपणानं जे येतात गणपती स्वागत करतात, ते स्वागत काही झालेलं नाही. आणि आमची एक विनंती आहे शासनाला की त्यांनी आमचा जे आता सध्या उपासमारीची वेळ आली, कारण सीझन म्हणजे अख्ख्या सीझनचं जे आम्ही गुंतवणूक फक्त गणपतीत सुरू करतो. आम्ही लाखो रुपयाची कर्ज काढून आम्ही आणलेलं आहे काही गोष्टीचं. त्याचं आता समजा आम्हाला हप्ते आहेत ते आम्ही ह्याच जीवावर केलेले आहेत. लाखो रुपयाचे आमचे कमाई होते ह्या सीझनमध्ये. जवळजवळ रोज साऊंड लागलेले असतात. कुणाचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, कुणा 4थ्या दिवसाचा, कुणा 5व्या दिवसाचा. सगळे जवळजवळ आता आमचं पूर्ण सीझन संपलेलं आहे. पण आता जे झालं ते झालं, पण आम्हाला शेवटला तर कमीत कमी 2 बेस 2 टॉप आणि डीजे जी गाडी आहे, आम्ही जो नियमात दिलेला साऊंड त्याने जे डेसिबल दिलेलं त्या पद्धतीत आम्ही वाजवू आणि त्या नियमात आम्ही वाजवायला तयार आहेत. प्लीज कृपा करून आम्हाला तेवढी एक विनंती आहे की तेवढं आम्हाला 2 बेस 2 टॉपची परमिशन द्यावी.